आज यात्रेचा ज्योतिर्लिंग यात्रेचा चारधाम यात्रेचा हा तिसरा मुक्काम आहे. 2 मुक्काम ऑलरेडी मित्रांकडे केले. पण आज इंदोर या भागामध्ये ठिकरी या गावात मी आता थांबलेलो आहे. इंदोरच्या अलीकडे मी 102 किलोमीटर साधारणतः आहे. तर आज मावळती सूर्याला साक्षी ठेवून हा प्रवास संपवलेला आहे आणि रोज तेच करणार आहे आपण. सूर्य मावळायच्या आतमध्ये आपला प्रवास थांबणार. आपली सायकल जी आहे ती सूर्य मावळायच्या आतमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी असणार आहे. तर हा नियम बनवलेला आहे आणि हा नियम आपण सातत्याने यात्रा पूर्ण होईपर्यंत आपण अंमलात आणणार आहे आणि योग्य त्या दिशेनेच आपण सर्व प्रवास करणार आहे. तर आता मी अशा एकदम निसर्गरम्य परिसरात, खूप छान वातावरण अशा ठिकाणी आज मी टेंटचा एक अनुभव घेत आहे. तर मी आज टेंट लावलेला आहे. जो टेंट एका हॉटेलच्या टेरेसवरती आहे, जिथं मोकळं टेरेस आहे आणि त्या टेरेसवरती मी असा हा टेंट लावलेला आहे. तर हा टेंट वरती राहणार आहे. खूप छान हवा चालते. तर ह्यातमध्ये मी राहणार आहे. वरती त्या लोकांचे म्हणजे खाली हॉटेलमधली स्टाफ पण असतो. तर असा हा टेंट लावलेला आहे आणि समोरच इथे हायवे जो मुंबई आग्रा हायवे आहे तो कंटिन्यू रात्रभर वाहतो. तर अशा ठिकाणी मी आज थांबलेलो आहे. ते हे हॉटेलचं वातावरण आहे. हा मुंबई आग्रा हायवे आहे. अशा ठिकाणी हा टेंट लावला. हा सूर्य, मावळतीचा सूर्य, आणि आता आपण थोड्या वेळाने जेवण करून आराम करण्याची व्यवस्था पण केलेली आहे. तर असं आहे नियोजन आणि नियोजनासाठी यात्रेत केलेला सर्व हा एक प्रकारचा प्लॅन आहे. असो, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, बम बम भोले, हर हर महादेव, हर हर महादेव.